भाजपनं आपल्या दुसऱ्या यादीत पुणे लोकसभेसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर केली आहे। गेले 2 टर्म पुण्यामध्ये भाजपचा उमेदवार विजयी होत असून मोहोळ यांच्या माध्यमातून विजयाची हॅट्रिक करण्याचा निर्धार भाजपने केलाय। भाजपनं मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केल्यानं आता त्यांच्या विरोधात काँग्रेस कुणाला रिंगणात उतरवणार अशी चर्चा सुरू झाली आहे। एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख पुणे लोकसभा मतदारसंघाची होती। 1 ते 2 अपवाद वगळता काँग्रेसच्याच उमेदवारानं या मतदारसंघातून लोकसभेसाठी प्रतिनिधित्व केलं। काँग्रेसचे सुरेश कलमाडी यांनी पुणे लोकसभेसाठी अनेक वर्ष पुण्यातून खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं। 10 वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे हे पुणे लोकसभेतून निवडून आले। त्यानंतर गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत गिरीश बापट यांना भाजपनं उमेदवारी दिली, तर काँग्रेसकडून मोहन जोशी यांना उमेदवारी देण्यात आली होती। बापट यांनी मोठ्या मताधिक्यानं जोशी यांचा पराभव केला। अब की बार 400 पार हा नारा देत भाजपनं नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा निर्धार केलाय। त्यामुळे यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत अधिकाधिक जागा भाजपला कशा मिळतील यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरुवात झाली आहे। त्यानुसार उमेदवार दिले जात आहेत। भाजपला पराभूत करायचं झाल्यास त्याच ताकदीचा आणि जनसामान्यात मिसळणारा उडबस असणारा उमेदवार महाविकास आघाडीला द्यावा लागणार आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये पुणे लोकसभेची जागा ही काँग्रेसकडे आहे। त्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, कसब्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह अन्य काही जणांनी लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं सांगितलंय। मात्र यामध्ये जोशी आणि धंगेकर यांची नावं आघाडीवर आहेत। आमदार धंगेकर यांनी गेल्या काही दिवसांपासून लोकसभेच्या दृष्टीनं आपला प्रचार सुरू केला। भाजपनं लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केल्यानं आता काँग्रेसकडून धंगेकर यांचं नाव पुढे येण्याची शक्यता आहे। कसबा विधानसभेच्या भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत धनगर हे काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते। भाजपचे उमेदवार स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांचा धंगेकर यांनी पराभव केला होता। भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कसब्यात धंगेकर यांचा विजय काँग्रेसला प्रोत्साहन देणारा ठरला। हक्काचा माणूस अशी ओळख आमदार रवींद्र धंगेकर यांची असून त्यांनी गेल्या काही महिन्यातच लोकांमध्ये जाऊन आपली वेगळी ओळख देखील निर्माण केली आहे। महागाई, शहरात वाढलेली गुन्हेगारी, ड्रग्ज अशा विविध प्रश्नांवर धंगेकर यांनी आवाज उठवलाय। तसंच कसबा भागातील विविध विकास कामे या निमित्तानं ते नागरिकांशी जोडलेले असतात। त्यामुळे काँग्रेसनं त्यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास मोहोळ विरुद्ध धंगेकर अशी लढत पाहायला मिळणार आहे।